शेतकऱ्यांवरती सुद्धा मोठ्या प्रमाणात होतोय। केळी उत्पादक शेतकरी, द्राक्ष उत्पादक शेतकरी यांना फटका बसतोय। सोलापूरमधलं करमाळा हे केळीचं मोठं हब मानलं जातं आणि करमाळ्यामधले केळी उत्पादक शेतकरी सध्या संकटात आहेत, कारण जवळपास 1200 कंटेनर परत आलेत जे निर्यात होणं अपेक्षित होतं। त्यामुळे कोल्ड स्टोरेजचा खर्च वाढलाय। एकट्या इराणमध्ये जवळपास 70% केळीची निर्यात होते, तर उरलेले 30% दुबई आणि आखाती देशात निर्यात होतात। सध्या करमाळ्यातल्या कोल्ड स्टोरेजमध्ये जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांची केळी पडून असल्याचं पाहायला मिळतंय आणि याचं भाडं, रोजचं भाडं शेतकऱ्यांच्या माथी बसलेलं आहे। अजून किती दिवस ही परिस्थिती कायम राहणार याचवरती केळी उत्पादक शेतकऱ्यांचं भवितव्य आणि त्यांचं नुकसान सुद्धा अवलंबून असणार आहे। आणि महाराष्ट्रामध्ये आज इराणच्या समर्थनात एक आंदोलन करण्यात आलं।